नमस्कार. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर अत्यंत तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी थेट गुजरातवरून कॉन्ट्रॅक्टर आणले गेले असून त्यांना फक्त आपल्या कमिशनची देणं घेणं आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत केला आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंनी शहरातील रस्त्यांची दुर्दशा, प्रशासनाचा ढिम्म कारभार आणि कुंभमेळ्याच्या नावाखाली चाललेल्या वृक्षतोडीवर जोरदार निशाणा साधला. 2003 आणि 2015च्या कुंभमेळ्याची आठवण देखील त्यांनी करून दिली. त्यांनी यावेळी सांगितले की 2015 मध्ये नाशिककरांना त्रास न होऊ देता अतिशय पारदर्शक पद्धतीने कामं झाली होती. कारण तेव्हा अर्थकारण किंवा पैसे काढणे हा उद्देश नव्हता, परंतु आता संपूर्ण शहरात खड्डे पडलेले असून लोकांचा जीव जात आहे, तरी देखील प्रशासनाला सूद नाही. पुढे राज ठाकरे हे देखील म्हणाले की या कुंभमेळ्यासाठी अनेक कॉन्ट्रॅक्टर गुजरात म्हणून आणले जात आहे असं समजलं जात आहे. महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर जन्मलेच नाहीत का? वरून हे आदेश येतील असे कुंभमेळ्यात करायचे. महाराष्ट्रातील सगळ्या गोष्टी अशाच हाताळल्या जात असतील तर यांना लाख लाभ असो. या वेळेला आम्ही इतकं सुंदर नाशिक केलं, त्याची दुर्दशा बघून वाईट वाटतंय. राज ठाकरेंनी पुढे बोलताना मनसेच्या काळातील कामाची आठवण देखील करून दिली. आम्ही उभारलेले बोटॅनिकल गार्डन असो किंवा बाळासाहेबांच्या नावाचे म्युझियम, दुसऱ्यांनी केलेले काम त्याची वाट कशी लावली जात आहे असा थेट आरोप त्यांनी केला. पुढे कुठे गेली ती स्मार्ट सिटी असा सवाल करत त्यांनी नाशिककरांमध्ये होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीचाही तीव्र संताप व्यक्त केला. तसंच जर मतदार या परिस्थितीत ही भाजपालाच निवडून देत आहे तर मग आता भोगा, असा टोलाही त्यांनी थेट जनतेला लगावला. कुंभमेळ्यातील कंत्राटदारावरून थेट गुजरात कनेक्शन आणि कमिशनखोरीचा आरोप झाल्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या या घणघणीत आरोपानंतर आता सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकार यावर काय प्रत्युत्तर देणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर तुमचं या बाबतीत काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या राजकीय अपडेटसाठी पाहत राहा पुणे प्राईम न्यूज आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही.